नमस्कार STC फॅमिली, कसे आहात सगळे? सगळ्यात आधी व्हिडिओवर लाईक करून घ्या. झालं? थँक्यू. गेले 2 दिवस गणेशोत्सवाच्या तयारीमुळे एपिसोड्स लिहिता आले नाहीत. त्याबद्दल सॉरी. तुम्ही सगळे इतक्या आतुरतेने या लव्ह स्टोरीची वाट पाहत असता, हे पाहून छान वाटलं. आज वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मीत आणि मायाची स्टोरी पब्लिश करत आहे. तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे गणपती विशेष दररोज 11 कथा टाकायचा संकल्प मी केला आहे. गणपती विशेष काही कथा पब्लिश झाल्या आहेत. कथांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लहानांपासून मोठ्यांनी ऐकाव्या अशा या कथा आहेत. तर यावर देखील तुम्ही भरपूर प्रेम कराल अशी आशा आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओज आवडतात ते तुमच्या प्रियजनांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकायला विसरू नका. धन्यवाद. सादर करीत आहोत कथेचा 68वा भाग. मीतने मायाला दिलं दुसरं सरप्राईज. काहीही आवाज न करता मीत लिव्हिंग रूममध्ये आला आणि केविन आला का हे त्याने पाहिलं. केविन घराच्या बाहेर येऊन त्याची वाट पाहत थांबला होता. मीत सावकाशपणे घराच्या बाहेर पडला आणि कारमध्ये बसला. इथल्या जवळच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घेऊन चल, केविनला त्याने सांगितलं. केविनने कार स्टार्ट केली आणि काही मिनिटातच जवळच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला ते दोघे पोहोचले. रात्री इतका उशीर झाला असला तरी बरीचशी रहदारी आणि गर्दी त्याला दिसली. सिंगापूर शहर हे कधीही न झोपणारं शहर म्हणून ओळखलं जातं, याचा प्रत्यय मीतला आला. मीत कारमधून उतरला. त्याने 15-20 मिनिटाच्या आत शॉपिंग केली. जर माया उठली तर त्याने तिला द्यायचं सरप्राईज फुटेल म्हणून लगबगीने कारमध्ये बसून परत मार्क अंकलच्या व्हॅकेशन होममध्ये आला. घरी आल्यावर त्याने बेडरूममध्ये डोकावलं. माया झोपली असल्याची त्याने खात्री करून घेतली. लिव्हिंग रूममध्ये परत येऊन मायाला द्यायच्या उद्याच्या सरप्राईजसाठी त्याने मोबाईल स्क्रोल करत काहीतरी रिसर्च केला आणि बेडरूममध्ये जाऊन मायाच्या शेजारी झोपला. उद्या खूप मज्जा येणार आहे, मनातल्या मनात तो बोलला. उद्यासाठी तो खूप एक्सायटेड होता हे त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. सकाळी माया उठली. मीत तिच्या शेजारी झोपला आहे का हे पाहण्यासाठी ती वळली. पण मीत कालच्याप्रमाणे आजही सकाळी उठल्या उठल्या कुठेतरी गेला होता. माया बेडवरून उठणार इतक्यात मीत बेडरूमचा दरवाजा उघडून आतमध्ये आला. गुड मॉर्निंग माया, हसत तो मायाला म्हणाला. गुड मॉर्निंग मीत, इतक्या सकाळी तू कुठे गेला होतास? घड्याळाकडे पाहत मायाने विचारलं. मी इथेच होतो, काही महत्त्वाचे कॉल करायचे होते, मीत म्हणाला. चल पटापट आवरून घे, मी आपल्यासाठी आज एक मस्त प्लॅन केला आहे, मीत उत्साहाने म्हणाला. मीतने आज काय प्लॅन केला असेल असा विचार करत माया फ्रेश झाली. अंघोळ करून माया जेव्हा बेडरूममध्ये आली तेव्हा बेडवर एक बॉक्स ठेवलेलं तिला दिसलं. तिने तो बॉक्स हातात घेतला. डिअर माया, तुझ्यासाठी छोटीशी भेट. बॉक्सवर लिहिलेला मजकूर तिने वाचला. मीत बेडरूमच्या दरवाजातून तिच्याकडे पाहत होता. हा काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी ती मागे वळली आणि बेडरूमच्या दरवाजातून तिच्याकडे एकटक पाहत उभा असलेल्या मीतवर तिची नजर पडली. काही क्षणांसाठी ती घाबरलीच. काय आहे हे मीत? बॉक्स हातात घेऊन तिने विचारलं. उघडून तरी बघ,
काय आहे. मीत बेडरूमच्या आतमध्ये येत म्हणाला. मायाने बॉक्स उघडला. त्या बॉक्समध्ये जे आहे ते पाहून ती अवाक झाली. त्यामध्ये 2-3 ड्रेस होते, एक गॉगल होता, एक डिजिटल वॉच होतं. आजचं सरप्राईज आणि उद्यापासून आपण एक्सरसाइज करणार आहोत, त्यासाठी तुला माझ्याकडून एक छोटीशी भेट. मायाजवळ जात मीत म्हणाला. थँक्यू सो मच मीत, माया आनंदाने म्हणाली. कितीतरी दिवसांपासून तिला स्वतःसाठी फिटनेस वॉच घ्यायचा होता, पण काही ना काही कारणाने राहून जात होतं. मायाला असलेली फिटनेस बाबतीतची आवड बघून मीतने तिला हे गिफ्ट केलं होतं. एक्सरसाइजचं तर आलं माझ्या लक्षात, पण आज आपण असं काय करणार आहोत की मला हा टी-शर्ट आणि हे शॉर्ट्स घालावे लागणार आहेत. बॉक्समधून एक ड्रेस बाहेर काढत माया म्हणाली. कळेल तुला, तू आधी तयार हो, मग सांगतो, मीत म्हणाला. कालच्यासारखं काय सरप्राईज आहे हे मीत लवकर सांगणार नाही याची मायाला कल्पना होती. माया तयार झाली. तिच्या पाठोपाठ मीत देखील तयार झाला. मीतने मायाला गिफ्ट केलेला ड्रेस मायाने घातला. मीत देखील टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालून लिव्हिंग रूममध्ये आला. आता सांगणार आहेस काय सरप्राईज आहे? कुठे नेणार आहेस तू मला, की आणखी ताणून धरायचं आहे तुला? मायाने विचारलं. तुला आवडेल असं काहीतरी रोमांचक आहे, थोडा धीर धर, मीत हसत म्हणाला. मीत, मला व्यवस्थित सांग ना, आपण कुठे जाणार आहोत ते. या कपड्यांमध्ये मला थोडं अवघडल्यासारखं होत आहे. माया स्वतःच्या ड्रेसकडे पाहत म्हणाली. या प्रकारचे कपडे ती सहसा घालत नसत. आपण आज अम्युजमेंट पार्कला जाणार आहोत, मीत म्हणाला. मायाला आणखी अंधारात ठेवलं तर ती परत पॅनिक होईल असं त्याला वाटलं, म्हणून त्याने सांगून टाकलं. ओ, अम्युजमेंट पार्कला, माया म्हणाली. हो, पण तुला अवघडल्यासारखं होत असेल तर मी सगळे तिकीट्स बुक करायला सांगू का? म्हणजे बाकी कुणी तिथे असणार नाही, मीतने विचारलं. नाही, ठीक आहे, माया म्हणाली. आणि हे सगळं तू कधी प्लॅन केलंस? आणि हे ड्रेस वगैरे कधी घेऊन आलास? मायाला प्रश्न पडला. मीतने या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या असं तिला वाटत होतं. काल परवा दोन्ही दिवस तो पूर्ण वेळ तिच्या सोबतच होता, पण या सगळ्यात हे सगळं करायला त्याला कसा वेळ भेटला हे तिला जाणून घ्यायचं होतं. जेव्हा कधी आपण काही करत नसायचो तेव्हा मी याबद्दल रिसर्च केला, मीत म्हणाला. मीत खरंच मल्टीटास्किंग आहे हे मायाला जाणवलं. आणि अम्युजमेंट पार्कला जाऊन तुझ्या पार्टनरसोबत वेगवेगळे ॲडव्हेंचर करायचं असं तू काल लिस्टमध्ये लिहिलं होतं. लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर ठेवलेल्या लिस्टला नोटबुकच्या बाहेर काढत मीत बोलला. काल ज्यावेळी मायाने लिस्टमध्ये त्या गोष्टी लिहिल्या होत्या तेव्हा तिला असं खरंच वाटलं नव्हतं की मीत या गोष्टीबद्दल इतका सिरियस असेल. पण मीतने ज्या प्रकारे लगेच आजच तिच्यासाठी ॲडव्हेंचर प्रोग्राम प्लॅन केला होता त्यावरून तो मायामध्ये किती गुंतत चालला आहे याची तिला कल्पना येत होती. हो, मी लिहिलं त्यात, पण खरं तर मला हे सगळं करायची भीती वाटते, माया कचरतच म्हणाली. मायाच्या मनात एकाच वेळी आनंद आणि भीती होती. तिच्या लाईफ पार्टनरसोबत तिला यासारखं जे ॲडव्हेंचर करायचं, तिचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण होणार होतं. ठीक आहे, बघू, आधी इथून तरी निघूयात, मीत लिव्हिंग रूमच्या दरवाजाबाहेर पडत म्हणाला.
दोघे कारमध्ये बसले आणि अम्युजमेंट पार्कच्या दिशेने निघाले. काही वेळातच ते सिंगापूरच्या प्रसिद्ध युनिव्हर्सल अम्युजमेंट पार्क इथे पोहोचले. सगळीकडे उंच उंच इमारतींवर मोठमोठी पोस्टर्स, रंगीत फुलं आणि चमचमत्या दिव्यांनी सजवलेले पथ. सिंगापूरच्या विशाल आणि रंगीबिरंगी अम्युजमेंट पार्कमध्ये प्रवेश करताना असं वाटत होतं की ते दोघे जणू काही एका वेगळ्याच जगात प्रवेश करत आहेत. वाऱ्याची मंद झुळूक आणि प्रत्येक दिशेने येणारा हसण्याचा, गोंधळाचा, किंचाळण्याचा आवाज एक रोमांचक वातावरण तयार करत होता. युनिव्हर्सल अम्युजमेंट पार्क ही जागा म्हणजे जणू काही कल्पनाशक्तीची सीमा मोडून तयार केलेलं एक अद्भुत साम्राज्य. गेटच्या आत एक भव्य जग त्यांची वाट पाहत होतं. हे सगळं खरंच आहे का? मला वाटतंय जणू काही मी एखाद्या स्वप्नात आहे. मायाने उत्सुकतेने मीतकडे पाहून विचारलं. हो, हे स्वप्नच आहे, पण ते खरं आहे. चल आत जाऊया. असं म्हणून मीतने तिचा हात धरला आणि दोघे आतमध्ये गेले. तिथलं दृश्य पाहून माया थक्क झाली. सगळीकडे वेगवेगळ्या सिनेमांच्या थीम्सवर आधारित सेट्स तयार केलेले होते. काही ठिकाणी हॅरी पॉटरच्या दुनियेसारखी जादुई वातावरण तयार केलेलं होतं, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर्सच्या मोठमोठ्या रोबोट्सनी जागा व्यापलेली होती. सगळीकडे दिसणाऱ्या रंगीबेरंगी झोपाळ्यांनी, रोलर कोस्टर्सनी आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनी मन मोहून टाकलं होतं. हे सगळं पाहून मायाचं मन अधिकच रोमांचक झालं होतं, पण तिच्या मनात एक भीतीही होती. तिला अशा मोठ्या आणि धाडसी राईड्सचा अनुभव नव्हता. पहिली राईड घेण्यासाठी ते निघाले. अंधारातून जाणारी अशी ती राईड होती. अरे बापरे, ही राईड अंधारात आहे का? मायाने थोडं भीतीने विचारलं. हो, पण अंधारात जाऊन बाहेर येणं ही देखील एक मजा असते. मीतने तिला आश्वासन दिलं. माया आधी घाबरली होती, पण मीतने धीर दिल्यानं ती तयार झाली. ते दोघं राईडमध्ये बसले. गाडी हळूहळू पुढे सरकू लागली आणि अंधारात शिरली. मायाच्या हृदयाची धडधड वाढत होती, पण मीतने तिचा हात घट्ट धरून पकडला होता. काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, मीत म्हणाला. गाडी वेगाने जाऊ लागली. माया जोरात किंचाळली. तिच्या मनात भीती होती, पण मीतने दिलेला धीर तिला त्या भीतीला सामोरे जाण्यासाठी मदत करत होता. थोड्याच वेळात गाडी थांबली आणि राईड संपली. मायाने मीतकडे पाहून एक मोठं हसू दिलं. मीत, खरंच ही राईड खूप मजेदार होती, माया म्हणाली. मीत कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आपण पुढची राईड करायची? मायाने उत्साहाने विचारलं. काही वेळापूर्वी जी मुलगी हे सगळं करायला घाबरत होती, ती आता हे करण्यासाठी किती उत्सुक आहे हे त्याला जाणवलं. मीतने मान हलवून होकार दिला आणि ते पुढच्या राईडकडे निघाले. दोघे जुरासिक पार्क रिव्हर ॲडव्हेंचरकडे गेले. माया, ही राईड विशेष आहे. ही जुरासिक पार्कच्या थीमवर आधारित आहे. आपण एका होडीत बसू आणि मोठमोठ्या डायनोसॉर्सना भेटू. पाण्यातून जेव्हा आपली होडी जाईल तेव्हा आपण कधी उंचावर गेलो हे आपल्याला कळणार देखील नाही, मी तिला समजावत म्हणाला. डायनोसॉर्स? मायाने दचकून विचारलं. हो, पण काळजी करू नकोस,
फक्त दृश्यांचा आनंद घे. मीतने तिला धीर दिला. पाण्यातून जाणारी ही राईड पाहून माया थोडी साशंक झाली, पण गेल्या राईडच्या अनुभवातून तिला जो आनंद मिळाला होता त्यामुळे या राईडमधून देखील तिला असाच अनुभव घेईल अशी तिला खात्री होती. मीत, मला पकडून राहा, खाली पाण्यात पडू देऊ नकोस. मायाने मीतला सांगितलं. तू माझ्याबरोबर आहेस तर काही काळजी करू नकोस, मी तुला पडू देणार नाही, मीत प्रेमाने म्हणाला. राईड सुरू झाली आणि ते दोघं पाण्यातून जाणाऱ्या होडीत बसले. होडी हळूहळू पुढे सरकत होती. आजूबाजूला जंगलांचं दृश्य होतं. त्या जंगलांमध्ये मोठमोठे डायनोसॉर्स दिसत होते. झाडांच्या फांद्या, पाण्याचे छोटे प्रवाह आणि अचानक येणारे डायनोसॉरांचे आवाज यामुळे तिथं जणू काही प्रत्यक्ष जुरासिक जगात आल्यासारखं वाटत होतं. त्यांचे आवाज आणि हालचाली इतक्या जिवंत वाटत होत्या की मायाच्या चेहऱ्यावर एक छोटंसं भीतीचं प्रतिबिंब उमटलं. पण ती हळूहळू आनंदाने त्या वातावरणात गुंतत होती. होडी हळूहळू पुढे जात असताना एका मोठ्या डायनोसॉरचा चेहरा अचानक समोर उभा राहिला. मायाने भीतीने डोळे मिटले, पण मीतने तिचा हात घट्ट धरला. काही वेळाने होडी एका मोठ्या वळणावर पोहोचली आणि अचानक खाली उतरण्याचा वेग वाढला. मायाचं हृदय जोरात धडधडत होतं. माया जोरात किंचाळली, पण लगेचच ती हसू लागली. तिची भीती आता मजेमध्ये बदलली होती. हे तर खूप भारी होतं. मला वाटलं होतं की मी पाण्यात पडेन, पण पाण्यात पडण्याची जी भीती असते ती भीती जेव्हा आनंदामध्ये बदलते तेव्हा खूप भारी वाटतं. राईड संपल्यावर माया मीतकडे पाहून म्हणाली. राईड संपल्यावर मायाला रिफ्रेश झाल्यासारखं वाटत होतं. आता काही घाबरत नाहीस ना? मीतने मायाला विचारलं. नाही, आता मी सगळ्या राईड्स करू शकेन, मायाने ठामपणे उत्तर दिलं. त्या दोघांनी आणखी एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी केली. दुपारी लंचसाठी पार्कमध्ये असलेल्या एका प्रसिद्ध कॅफेटेरियाजवळ जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कॅफेटेरियाच्या बाहेर लोकांची गर्दी होती आणि आतमधून खाण्याचा वास हवेत भरून राहिला होता, ज्यामुळे त्यांची भूक आणखीनच वाढली. तू इकडेच बस, मी तिकीटं घेऊन येतो, मीतने मायाला सांगितलं. माया एका झाडाखाली असलेल्या खुर्चीवर निवांत बसली. आजूबाजूला लोकांची गजबज चालू होती. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत तिथे एन्जॉय करत असलेलं तिला दिसलं. काही लोक राईड्सवर जात होते तर काही खायला बसले होते. वातावरण खूपच आनंददायी होतं. मीत माझ्यासोबत असंच आयुष्यभर राहिला तर मी किती आनंदी होईन. त्याच्यासोबत आयुष्याने सुखाने संसार कर असं जे आजोबा म्हणत होते ते यासाठीच म्हणत होते का? असा विचार माया त्या लोकांकडे बघून करत होती. मीत कॅफेटेरियाच्या लाईनमध्ये उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत आणि आत्मविश्वासपूर्ण हास्य होतं. तो आधीचा मीत राहिला असता तर या बाबतीत त्याने चिडचिड केली असती किंवा तिथल्या मॅनेजरवर ओरडला असता. पण मायाच्या सहवासात जेव्हापासून तो आला होता तेव्हापासून तो अधिक इमोशनल झाला होता. चल, मी कुपन्स घेऊन आलो आहे, मायाजवळ येत तो म्हणाला. पण इतकी मोठी लाईन होती, तुला इतक्या लवकर कुपन्स कशी काय मिळाली? मायाने आश्चर्याने विचारलं. त्या लाईनमधले काही जण मला ओळखत होते, तर त्यांनी मला स्वतःहून पुढे जाऊ दिलं आणि मला कुपन्स घेऊ दिले, मीत आनंदाने म्हणाला.
मीत मोठा बिझनेस टायकून असल्याने त्याच्या यशाबद्दल माध्यमांमध्ये बऱ्याच वेळा बातम्या झाल्या होत्या, पण आजचा दिवस त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळा होता. आज तो फक्त मायासोबतचा प्रत्येक क्षण जपत होता. पण तिथे आलेल्या काही लोकांना तो मीत राज्याध्यक्ष आहे हे ओळखण्यास वेळ लागला नाही. लंच झाल्यानंतर हळूहळू गर्दी त्या दोघांच्या भोवती जमू लागली. काही लोकांनी त्या दोघांसोबत फोटोज काढले. या सगळ्यात माया थोडी अवघडली. एकतर ती असे कपडे घालून आज बाहेर आली होती, म्हणून तिला जास्ती अवघडल्यासारखं होत होतं. पुढील काही तास त्यांनी अजून काही रोमांचक राईड्स घेतल्या. रोलर कोस्टर, स्काय डायव्हिंग सिम्युलेटर आणि स्पेस वॉर सिम्युलेशन. प्रत्येक राईडनंतर मायामधला आत्मविश्वास वाढत गेला. मीत सोबत घालवलेले प्रत्येक क्षण कुठेतरी जपून ठेवता येतील का असा विचार तिच्या मनात डोकावून गेला. संध्याकाळ होत होती. सूर्य मावळत होता आणि पार्कभर दिवे लागले होते. सगळीकडे हसणारे चेहरे, रंगीत फुलं आणि सिंगापूरच्या आकाशातला लालसर प्रकाश यामुळे वातावरण अधिकच सुंदर झालं होतं. पार्कमध्ये अजून ते आणखी थोडा वेळ फिरले. सिंगापूरचं शांत वातावरण, गार वारा आणि सभोवतालचं रोमांचक दृश्य पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं होतं. त्या दिवसाचा शेवटही विशेष असणार होता. जेव्हा त्यांनी पार्क सोडलं, डिनरसाठी ते एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये गेले. मीतने त्याचंही बुकिंग आधीच करून ठेवलं होतं. त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांच्यासाठी खास टेबल सजवलेलं होतं. रेस्टॉरंटचं वातावरण खूपच मोहक होतं. मंद प्रकाश, शांत संगीत आणि खिडकीतून दिसणारं सिंगापूरचं सुंदर शहर यामुळे त्या रात्रीचं दृश्य अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. ते दोघेही थोडे थकले होते, पण एकमेकांसोबतची ही वेळ त्यांच्यासाठी अत्यंत विशेष होती. आजचा दिवस खूप सुंदर होता. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण म्हणजे एक नवीन अनुभव आहे, मीत मायाला म्हणाला. खरंय, आजच्या दिवशी मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. माया बोलत होती. तू मला आज खूप मोठं धाडस शिकवलंस. तुझ्यामुळे मी हे सगळं करू शकले. माया मीतकडे पाहत म्हणाली. हा खरंच एक अविस्मरणीय दिवस होता. आपलं आयुष्यही असंच रोमांचक असावं, माया स्वतःशीच म्हणाली. मीत सुरुवातीच्या दिवसांमध्ये जसा मायाला वाटला होता त्यापेक्षा तो किती वेगळा, संवेदनशील आणि धाडसी आहे हे मायाला आता जाणवत होतं. लहानपणापासून आईवडिलांचं छत्र हरवल्यानंतर कशा प्रकारे माणूस एकटा पडतो याची तिला जाणीव होती. त्याचा एकुलता एक आधार असलेले आजोबा जेव्हा आजारी पडले तेव्हा त्याला किती एकटं वाटलं असेल असा विचार ती करू लागली. पण मीतला मायाची जास्ती गरज होती की मायाला मीतची. जे काही असेल, दोघे एकमेकांसाठी अगदी परिपूर्ण होते. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.